ही गोष्ट आहे या परीराणीची. तिने तिच्या आजी आजोबांच्या 40व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक ग्रीटिंग तयार केलंय. हा तिच्या आजी आजोबांचा लग्नाचा 40वा बर्थडे आणि ही परी स्वतःच्या हातानं तिने एक ग्रीटिंग तयार केलंय आजी आजोबांसाठी. बर्थडे साजरा होताना परी अतिशय उत्साही आहे. हे बघा, हे तिच्या हातात. पण इतके पै पाहुणे, इतके नातेवाईक की तिचं ग्रीटिंग तिला आजी आजोबांना देताच येईना. शेवटी तिला असेच पाहुणे धरत होते, बाहेर काढत होते. आजीने ग्रीटिंग घेतलं आणि बाहेर ठेवलं, बाजूला ठेवलं. शेवटी आजोबांनी घेतलं. आजोबा म्हटल्या, थांब, किती पाहुणे आहेत, सगळ्यांना फोटो काढू देत, तू थांब, वाचतो नंतर. परी ऐकायलाच तयार नाही. माझं ग्रीटिंग आधी वाचा. शेवटी घेतलं आणि परी रुसली. सगळ्यांनी एक एक करून बघायला सुरुवात केली, पण ज्यांनी पाहायला हवं ते आजी आजोबांनी काय पाहिलंच नाही. शेवटी एका आजोबांनी ते ग्रीटिंग घेतलं. परी रुसली, रडायला लागली आणि ते आजोबा म्हटले की थांब, मी वाचतो हे ग्रीटिंग तुझं. आणि सगळ्या पाहुण्यांसमोर परीचं हे ग्रीटिंग ते वाचतायत. आजी आजोबांच्या 40व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची नात परी नाव ना तुझं, परी काय गिफ्ट दिले. कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर वेडिंग डे. बेस्ट विशेस फॉर हॅपी लाईफ टुगेदर. वा वा वा. अशा प्रकारे परीचं ग्रीटिंग तिच्या आजी आजोबांनी घेतलं, सोबत फोटोही काढले. ही होती परीराणीची गोष्ट.